समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय चोर ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं जुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे वेदांत शास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार ओणी आता व्रज जन प्रियतम बालमुकुन्दं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे केसर तिलकं कृष्णवर्णं केसर कृष्णवर्णं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे रंगा येवो श्रीरंगे रंगा येवो श्रीरंगे रंगा येवो श्रीरंगे विठाई माझे कान्हाई कृष्णाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येवो
श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता. साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग. जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबर यांचा अतिशय गोड. आजच्या या दिवसाला साजेल रुचेल पचेल अशा भक्त भक्ती भगवंत अतिशय महत्वाचे 3 विषय एकत्रित मांडणारा सर्वांच्या पाठातील परिचयातील 4 चरणाचा अति उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग सेविकरिता निवडलाय. सकल साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संकल्पित वेळेत अभंगाला प्रामाणिकपणानं स्पर्श करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं. सालाबाद प्रमाणे 14 वर्षापासून 13 वर्षापासून या ठिकाणी गोड असा भव्य आणि दिव्य संबंध महाराष्ट्राचं भूषण वैभव असलेला एक वारकरी संप्रदायाला मिळालेलं एक गोड आणि अनमोल रत्न या तुमच्या भागामध्ये या ठिकाणी कार्य करण्याकरिता भगवंतानं जन्माला घालावा. आणि विशेष करून पुरुषांसाठी तर आहेच संधी, यामध्ये दुमत नाही, पण महिलांसाठी विशेष संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती आणि या निमित्तानं सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं संपन्न होत असलेला हा राज्यस्तरीय भव्य आणि दिव्य महिला अखंड हरिनाम सप्ताह इथे आल्यानंतर इथे ही भव्य दिव्यता तुम्हाला आम्हाला पाहायलाही मिळते, अनुभवायला या ठिकाणी मिळते. आदरणीय परमार्थ प्रेमी, आपल्या जीवनातील अमूल्य असा वेळ म्हणण्यापेक्षा ज्यांचं अख्खं जीवन अख्खं आयुष्यच संप्रदायासाठी ज्यांनी बहाल केलेलं आहे असे आमच्या आईसाहेब आदरणीय आमच्या रेणुकाताई जाधव या ठिकाणी असतील. आईसाहेबांच्या चरणावर प्रथमतः विनम्र भावानं वंदन या ठिकाणी करते. कारण एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे ही चेष्टा नाही, मस्करी नाही किंवा खायची गोष्ट नाही बरं का. यासाठी वेळही द्यावा लागतो, यासाठी मानसिक शारीरिक सर्व प्रकारचे कष्ट या ठिकाणी सोसावे लागतात. आणि ते सर्व कष्ट स्वीकारण्याची अगदी तयारी गेल्या 13 वर्षापासून आत्ताचं हे 14वं वर्ष या ठिकाणी उजडलेलं आहे. अगदी ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही गोड असं शिवमहापुराणही देखील श्रवण या ठिकाणी करतात असे आमच्या लाडक्या आईसाहेब, त्यांचे प्रथमतः मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. त्यांच्या संयोजनातून आयोजनातून हा भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित नियोजित झाला. आजचा 2रा दिवस आणि त्याकरिता माझ्यासारख्या साध्या पामराला साधकाला त्यांनी निमंत्रित या ठिकाणी करावं. संपूर्ण ग्रामस्थ मंडळींचं विशेष सहकार्य आहे. आयोजक संयोजक नियोजक कमिटी मंडळ ग्रामस्थ मंडळ आणि विशेष रूपानं आमचा संपूर्ण जाधव परिवार या ठिकाणी आहे. अख्खाच्या अख्खा परिवार या कार्यक्रमासाठी धावपळ करतो, वेळातला वेळ या ठिकाणी देतो. या आदरणीय आमच्या श्यामदादांचे, आमचे जनार्दन काकांचे सुद्धा मनस्वी आभार मी या ठिकाणी व्यक्त करते. आपल्या या सप्ताहासाठी महिला मंडळींचं विशेष योगदान या ठिकाणी पाहायला मिळतं. या संपूर्ण टाळकरी महिला या ठिकाणी आहेत.
तुम्हाही सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन आहे. आमच्या दोनही विनेकरी आजी असतील त्यांच्याही चरणी विनम्र भावानं वंदन या ठिकाणी आहे. श्रवण करण्याकरिता अगदी बहुसंख्येनं महिला वर्ग, पुरुष वर्ग, आबाल आणि वृद्ध सर्वांची मोठी गोड उपस्थिती आहे. तुम्हाही सर्व सुज्ञानी तज्ज्ञ मंडळींच्या चरणी विनम्र भावानं वंदन या ठिकाणी करते. गोड मृदंगाची सात, संबंध महाराष्ट्राचं भूषण वैभव आणि संप्रदायाला मिळालेले अनमोल रत्न म्हणण्यापेक्षा वरदान वैभव म्हणायला अडचण नाही असे आमचे आदरणीय कृष्णादादा साळुंके आणि त्यांचे पटशिष्य म्हणून जे आता नावारूपाला येत आहेत किंवा आलेत असे आमचे आदरणीय रोहनदादा या ठिकाणी उपस्थित आहे. खूप चंचल या ठिकाणी हात आहे. चंचलतेचं वाजवणं या ठिकाणी आहे. पोषक असं साथीचं या ठिकाणी वाजवणं आहे. आमच्या आदरणीय रोहनदादांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. गोड गायनाची साथ करण्याकरिता संबंध महाराष्ट्राचं भूषण आदरणीय परमार्थ प्रेमी माझ्या मोठ्या भगिनी, नवे तर लहानपणापासून ज्यांच्यामध्ये मी खेळत बागडत हे काय असेल ते शिकले अथवा ज्यांचं अनुकरण करून आज इथपर्यंत पोहोचले अशा माझ्या मोठ्या भगिनी आदरणीय शिवनंदाताई पंचाळ या ठिकाणी असतील. ताईंच्याही चरणी विनम्र भावानं वंदन आहे. आदरणीय दुसऱ्या आमच्या गायनाचार्य ताई असतील, काय नाव, द्वारकाताई या ठिकाणी उपस्थित आहे. ताईंच्याही चरणी विनम्र भावानं वंदन. इकडे आमचं गोड महिला मंडळ आहे. इकडे सर्व सुज्ञ आणि तज्ज्ञ मंडळ श्रवण करण्याकरिता उपस्थित आहे. सुंदर अगदी साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आहे. ज्याला जसा हवा पाहिजे आवाज या ठिकाणी आमचे दादा देतात. त्यांचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. यूट्यूबचे चॅनल आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित आहे. गजर मुक्ताबाईचा आणि विदर्भ वारकरी सेवा दोनही चॅनलची गोड उपस्थिती आहे. आदरणीय आमचे गजाननजी महाराज गायकवाड या ठिकाणी असतील. आदरणीय आमचे दुसरे भाऊ या ठिकाणी असतील. तुमचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. अज्ञानानं कुणाचं नाव माझ्याकडून राहिलं असेल तर मायबाप्पाच्या अंतकरणानं क्षमा करा. आता उर्वरित संकल्पित वेळेमध्ये होता होईल तितकं जास्तीत जास्त भगवंताचं देवाचं नाव घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण सर्वांच्या सहमतीने भगवंताच्या संतांच्या साक्षीनं या जागेवर या ठिकाणी करूयात. अगदी सेवेकरिता निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. अतिशय मार्मिक महत्त्वाचं आणि सुंदर गोड असं चिंतन तुकोबराय आज आपल्या समोर या ठिकाणी ठेवतात. आजच्या अभंगामध्ये भक्तीही तुकोबराय सांगतात. आजच्या अभंगामध्ये भगवंताचंही वर्णन करतात आणि आजच्या अभंगामध्ये थोडंसं विशेष रूपानं महत्त्व दिलं ते भक्त या शब्दाला तुकोबराय म्हणतात. भक्त समागमे सर्व भावे हरी. तुम्ही आम्ही प्रत्येक जण इथपर्यंत कीर्तनापर्यंत येऊन पोहोचलो. कुठेतरी आमच्या मनामध्ये आस आहे, कुठेतरी आमच्या तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की कीर्तनाला गेल्यानं, भजन केल्यानं, तिथे हरिपाठात नाचल्यानं, पावली घेतल्यानं किंवा कथा ऐकल्यानं काय होईल, देवाची न आमची कदाचित भेट या ठिकाणी होईल. असा मानस, अशी इच्छा धरून तुम्ही आम्ही आज धर्ममंडपामध्ये या ठिकाणी येतो. मग कीर्तन श्रवण केल्यानं, भजन केल्यानं, कथा ऐकल्यानं, हरिपाठ केल्यानं देवाची आमची भेट होते. अर्थात देव आम्हाला पाहायला मिळतो, देव आम्हाला अनुभवायला या ठिकाणी मिळतो. पण तुकोबराय आजच्या अभंगामध्ये अगदी स्पष्टपणे तुकोबराय देवाचा पत्ता तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगतात की देव जर पाहायचा असेल तर कुठे जा, तुम्ही भक्तांच्या सहवासामध्ये जा, संतांच्या सहवासामध्ये जा आणि त्या संतांच्या भक्तांच्या समागमामध्ये सर्व भावानं वास करणारा विश्वाचा मालक तुम्हाला तिथे गेल्यानंतर अनुभवायला या ठिकाणी मिळतो. बरं, नुसता भक्तांच्या समागमामध्ये येतो यात विशेष नाही. तिथे आल्यानंतर तो काय करतो विशेष रूपानं, तर सर्व कामे करतो. तो सुद्धा कशी करतो, न सांगता करी सर्व काम. सांगावं लागत नाही त्या भगवंताला, सांगावं लागत नाही त्या देवाला की बाबा माझं अमकं अमकं काम तुला करावं लागेल, सांगायची गरज पडत नाही. अशा सगळ्याच भक्तांच्या समागमामध्ये तो विश्वाचा मालक राहण्याकरिता आला. यात विशेष नाही, तर सर्व कामे त्यांच्या घरी करू लागला. राब त्या ठिकाणी राबला. अथवा मानवी जीवाला भगवंताचा शोध घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी या भक्तांच्या सहवासामध्ये, संतांच्या समागमामध्ये जा. हा गोड उपदेश म्हणा किंवा गोड सूचना म्हणा किंवा एक दिशानिर्देशन तुकोबराय आज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करतात. अशा भक्तांच्या समागमामध्ये तो तुम्हाला आम्हाला वास पाहायला या ठिकाणी मिळतो. वास करणारा देव अनुभवायला या ठिकाणी मिळतो. मग कशावरून सिद्ध होईल, आम्हाला एखादं तर गोड उदाहरण सांगा. तुम्ही हरिपाठ करता का? इथं करता का घरी? कुठं करता?
बोलत नाहीत का? घरी आता सप्ताह चाललाय म्हटल्यानंतर इथंही तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित राहत असाल असा माझा विश्वास आहे तुमच्याकडे आता तरी पाहून बरं का. हा काय हा हरिपाठ आम्ही सर्वजण या ठिकाणी म्हणतो, आनंदानं म्हणतो. पहिला अभंग कोणता हो? हा देवाची आहे द्वारी. त्याचं शेवटचं चरण काय आहे? मी तुमची परीक्षा घेत नाही, माझ्या कामाचं आहे म्हणून बोलते मी. हा अतिशय गोड आणि उत्तम उदाहरण त्याचं कुठे जर सांगितलं असेल तर हरिपाठातल्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलाय तो आविष्कार. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची अकुणा, 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 ज्ञानदेव म्हणे व्यासाची अकुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, 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 द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. काय साधना केली या पांडवांनी की विश्वाचा जगाचा चालक मालक असलेला भगवान परमात्मा कुठे राहण्याकरिता आला हो? द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग अशी काय तयारी केली पांडवांनी की विश्वाचा जगाचा मालक त्यांच्या घरी राहण्याकरिता आला? आता साधा एखादा मंत्री जरी गावात यायचा झाला तर किती तयारी करावी लागते पुरुष मंडळ? तुमच्या गावात येत नाही? हा रॅली काढावी लागते, डीजे लावावा लागतो, कितीतरी नाना प्रकारची तयारी त्याकरिता करावी लागते. मग विश्वाचा मालक ज्या घरामध्ये राहण्याकरिता येतो अशा लोकांनी काय तयारी केली असावी? तर बघा एक विरोधाभास तुम्हाला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्ही आम्ही वास करतो त्या युगाचं नाव काय हो? आता सध्या चालू असलेलं युग कुठलं आहे? कलियुग. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला त्या युगाचं नाव काय आहे? द्वापार युग. द्वापार युग हे देवाचं युग आहे, चांगलं युग आहे. ज्या युगामध्ये तुम्ही आम्ही राहतो त्या युगाचं नाव कलियुग असं आहे. आणि कलियुगाच्या बाबतीत आम्ही असं आजवर ऐकत आलोय की कलियुगानं केलं धर्माचं वाटोळ. तुम्ही ऐकलं नाही अजून? काय? कलियुगाने केले धर्माचे वाटोळे. या कलियुगाबाबत आम्ही असं ऐकत आलो आजवर. द्वापार युग हे देवाचं युग आहे. विरोधाभास जर पाहायचा झाल्यास तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका बरं का.
द्वापार युग हे देवाचं युग आहे, चांगलं युग आहे. ज्या युगामध्ये तुम्ही आम्ही राहतो हे वाईट युग आहे. या युगामध्ये धर्माचं वाटोळं झालेलं आहे. तरी वाईट कलियुगामध्ये एखाद्या स्त्रीनं एक पती केला तर लोक चांगलं म्हणतात की वाईट म्हणतात? बोला, पटपट बोला, आपल्याकडे वेळ नाही. एखाद्या स्त्रीनं एक पती केला की लोक चांगलं म्हणतात की वाईट म्हणतात? चांगलं म्हणतात. वाईट कलियुगामध्ये एखाद्या स्त्रीनं एक पती केला तर लोक चांगलं म्हणतात. एकापेक्षा अनेक केली तर चांगलं म्हणतात की वाईट म्हणतात? वाईट म्हणतात. कलियुग हे वाईट युग आहे. तरी एका स्त्रीनं एकापेक्षा अनेक पती केले तर त्या युगामध्ये त्या स्त्रीला वाईट म्हटलेलं आहे. द्वापार युग हे देवाचं युग आहे, चांगलं युग आहे. तरी द्रौपदीचे किती होते? किती होते? तरी व्यासांनी सांगितलंय द्वारकेचा राणा. हा, काय? द्वारकेचा राणा अशाच पांडवांच्या घरी राहण्याकरिता आला. ठीक आहे. वाईट कलियुगामध्ये एखाद्या अविवाहित मुलीला लग्नाच्या अगोदर जर मुलबाळ झालं तर लोक चांगलं म्हणतील का वाईट म्हणतील? वाईट कलियुगामध्ये एखाद्या अविवाहित मुलीला लग्नाच्या अगोदर जर लेकरू बाळ झालं, मूल बाळ झालं तर लोक वाईट म्हणतात. द्वापार युग हे देवाचं युग असताना देखील कुंतीला कर्ण कधी झाला? एक जुना अभंग आहे बरं का, तुमच्याकडे म्हणतात की नाही मला माहित नाही, गाथ्यातला नाही माथ्यातलाच आहे, पण त्याचा भाव फार गोड आहे बरं का. हा, कर्ण हा पांडवा पहिला, सांगती कुंती कृष्णाला, सांगती कुंती कृष्णाला, कर्ण हा पांडवा पहिला. कर्ण कसा आहे? पांडवांच्याही अगोदर म्हणजे लग्नाच्या अगोदर जन्माला आलेलं हे कुंती मातेचं बाळ आहे, तिचा पुत्र या ठिकाणी आहे. द्वापार युग हे देवाचं युग असताना देखील लग्ना अगोदर कुंती मातेला कर्ण या ठिकाणी झाला. तरी अशाच पांडवांच्या घरी कोण राहण्याकरिता आला? द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा, या वाईट कलियुगामध्ये भावाभावात जर भांडण चाललं तर तसं पाहायला गेलं तर आम्हाला आनंदच होतो, पण नियम आहे. हा, काय? वैर असेल, भांडण असेल, हा, तर वाईट वाटतं लोकांना. पण द्वापार युग हे देवाचं युग आहे आणि कौरव आणि पांडव सतत 24 तास एकमेकांना मारायला टपलेले या ठिकाणी आहेत. तरीही व्यासांनी सांगितलं, मौली ज्ञानोबराय वर्णन करतात की अशाच पांडवांच्या घरी विश्वाचा मालक अर्थात तो द्वारकेचा राणा राहण्याकरिता आला. मग असं काय त्या पांडवांनी केलं, अशी काय तयारी त्यांच्याकडे होती? तर त्यांच्याकडे इतरत्र कुठलीच तयारी आम्हाला पाहायला मिळत नाही. त्यांच्याकडे फक्त एक साधन होतं. ते साधन कुठलं? तर पहाते पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवासी आठवीती. हो, तरी त्या देवासी आठवीती. तरी त्या देवासी आठवीती. ओ, तरी त्या देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परिता देवासी, परिता देवासी आठवेती. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परिता देवासी, परिता देवासी आठवेती. पाहते पांडव
वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी एकच त्या पांडवांनी करावं. प्रतिकूल परिस्थिती आहे पण तरीही एका क्षणाचाही विसर पांडवांच्या जीवनामध्ये विश्वाच्या मालकाचा त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा त्यांनी जीवनामध्ये पडू दिला नाही. आता पांडवांसारखी आमची तुमची अवस्था असती तर आम्हाला कधीतरीच एखाद्या क्षणाला देवाची आठवण झाली असते बरं का. नाहीतर इतरत्र आम्ही आयुष्यभर त्याच्या नावानं खडेच फोडत बसलो असतो. हां, त्यानंच असं केलं आणि ह्यानंच तसं केलं. देवामुळे देवा तू काय खऱ्याचा नाही आमच्याकडे म्हटलं जातं, सहजपणे म्हटलं या ठिकाणी जातं. पण प्रतिकूल परिस्थिती असताना देखील एका क्षणाचाही विसर पांडवांच्या जीवनामध्ये त्याचा पडलेला नाही. याचा परिणाम तो द्वारकेचा राणा यांच्या घरी राहण्याकरिता या ठिकाणी आला. अर्थात भजन साधनेनं आणि त्याचं स्मरण अखंड ठेवल्यानं भगवान परमात्मा या अशा भक्तांच्या संतांच्या सहवासामध्ये राहण्याकरिता त्या ठिकाणी येतो. याची असंख्य अशी उदाहरणं तुम्हाला आम्हाला पाहता येतील. जगद्गुरु तुकोबरांनी सुद्धा त्याला अनुभवलंय. कशा पद्धतीनं अनुभवलंय? आसपास तर आहेच आहे यात शंका नाही, पण तुकोबराय अगदी आगळा वेगळा स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अनुभव तुम्हाला आम्हाला सांगून जातात. हा, आजूबाजूला तो तर आहेच आहे यात शंका नाही, पण तो आता रोमारोमात आणि नसानसामध्ये देखील आमच्या भिनलाय. हा, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला आमच्या रोमारोमामध्ये संचार त्या भगवान परमात्म्याचा आता झाला. आणि मग एवढा मोठा आविष्कार कशाच्या माध्यमातून कशाच्या सहवासातून या ठिकाणी शक्य झालं तर तुकोबराय म्हणतात आम्ही भजन साधनेनं त्याला अवगत केलं, त्याला प्राप्त केलं. भक्तांनी ती कडक अशी साधना जीवनामध्ये केलेली असते तेव्हा राहण्याकरिता तो समागमामध्ये या ठिकाणी येतो. आता तुकोबरायांनी भजन साधनेच्या द्वारा भगवंताला स्वतःच्या समागमामध्ये राहण्याकरिता वास करण्याकरिता या ठिकाणी आमंत्रित करावं. पांडवांनी देखील भजन साधनेच्या जोरावर त्याला स्वतःकडे राहण्याकरिता घेऊन या ठिकाणी यावं. तो अनुभव तुम्हाला आम्हाला देखील प्राप्त करायचा असेल तर त्यांनी जे केलं ते आपल्याला करणं भाग आहे. आम्हालाही तेच करावं लागेल. भगवंताच्या नामाच्या भजनाच्या साह्यानं त्या साधनेनं तुम्हाला आम्हाला तिथपर्यंत जावं लागेल अथवा त्याला आमच्यापर्यंत या ठिकाणी आणावं लागेल. मग भजन करा असा आग्रह तुकोबराय आदी करून सकल संत तुमच्या आमच्याकडे या ठिकाणी करतात. आता भजन करा ठीक आहे, त्यांचं ऐकून आम्ही भजन करतो, पण त्यांनी केलं तसं करत नाही बरं का. काय त्यांचं संतांचं ऐकून आम्ही तुम्ही भजन करतो, भजनाला लागलो, पण संत ज्या पद्धतीनं भजन करतात त्या पद्धतीनं तुम्ही आम्ही भजन केलं नाही. हा, तुमचं आमचं भजन वेगळं आहे, त्यांनी केलं ते भजन वेगळं आहे. आपलं भजन असं आहे, इतकं अभिमानानं अहंकारानं तुडुंब भरलेलं भजन आहे तुमचं आमचं. हा, आम्ही भजनामध्ये जाऊन बसलो की आम्हाला मान मिळाला पाहिजे, आमच्या गेल्या गेल्या गळ्यात एखाद्यानं टाळ आणून दिला पाहिजे, गेल्या गेल्या आमच्या समोर माईक दिला पाहिजे, गेल्या गेल्या आम्हाला मना असा आग्रह केला पाहिजे, तरच आम्ही शेवटपर्यंत बसतो. नाही तर आम्ही लगेच तिथून निघून येतो. कसं राग राग.
मी गेलो, मला मनच नाही म्हणला आणि मला टाळच नाही दिला आणि मला माईकच नाही दिला. असं तुमचं आमचं भजन आहे. कुठल्या तरी वेगळ्या स्थितीला नेऊन ठेवलेलं सध्याचं भजन या ठिकाणी म्हणता येईल. हा, पण माझ्या तुकोबरायांनी विशिष्ट आणि गोड अशा पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये असलेलं भजन करावं आणि त्या भजनानं त्यांना काय त्यांच्या हाती लागलं ते सुद्धा गोड अनुभव तुमच्या आमच्या समोर त्यांनी व्यक्त या ठिकाणी करावा. मुळात आपण जे भजन करतो ते फार निराळं आहे. माझ्या तुकोबरायांनी केलं ते भजन फार निराळं आहे. कुठल्या विशिष्ट अशा पद्धतीनं तुकोबराय भजन करतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा ब्रह्मी ब्रह्म रस सेवो सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवो सदा आता हे सुवळे झाले त्रिभुवनी. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास जावं गोराडे डोंगरावर भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर माझ्या तुकोबरांनी. कारण तुमच्या आमच्या सारखं मंडप घालून सिस्टीम लावून कॅमेरे लावून भजन केलं नाही. तुकोबराय करतात ते भजन फार निराळ आहे. तुकोबराय करतात आधी करून संत करतात ते भजन फार वेगळं आहे. ठीक आहे, आम्ही तुम्ही हे भजन करतो ना, हे केल्या सरसर जसं एकांतात त्यांनी केलं तसं एकांतात आमच्याकडूनही काहीतरी झालं पाहिजे. तेव्हा कुठे त्याची फलश्रुती त्या भजनाची परिणाम आमच्या तुमच्या हाती या ठिकाणी लागेल. मग या एकांतात झालेल्या भजनानं तुकोबराय म्हणतात विशिष्ट अशा प्रकारच्या अधिकाराला मी प्राप्त झालो. हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी बैसले शेजारी हाची नेम आता न फिरे माघारी घररी घे झाले पटरानी बळे घररी घे झाले पटरानी
वेगळे तवाला तांदे हो जागणे तापे हो सुंदरी तांदे हो जागणे तापे हो सुंदरी अतिशय सुंदर आणि गोड महत्वाचं चिंतन. ज्या भजन साधनेचा अवलंब मी आमच्या जीवनामध्ये केलाय त्या भजन साधनेनं तो भवसागरातून तारणारा भगवान परमात्मा जो कान्हा आहे ना तो आम्हाला कधी एकदा भेटेल ही तळमळ त्या भजनानं अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि सर शेवट भजनाचा परिणाम पाहायला मिळाला. बैसले शेजारी गोविंदाचे. हा त्याच्या शेजारी आम्हाला जणू काही जागा मिळाली आहे. हा परिणाम आमच्या हाती भजनानं लागला म्हणून हा चिनेम आता न फिरे माघारी. जो चालत आलेला अटळ असा नियम आम्ही आमच्या जीवनामध्ये बनवला. कशाचा? भजनाचा. काही झालं किती प्रतिकूल परिस्थिती येऊ द्या पण भजन आमचं खंड पडता कामा नये. अखंड असलेलं हे भजन तुकोबरांच्या जीवनामध्ये या ठिकाणी आहे. आता मला सांगा असं भजन आम्ही केलंय का कधी? हा करतही नाही तशी मानसिकताही नाही आणि मग पाहिजे तेव्हा जो परिणाम आम्हाला अपेक्षित आहे तो मिळत नाही. हा कारण आम्हाला तुम्हाला काय पार्ट टाइम करायची सवय लागली बरं का. मिळालाच वेळ तर आम्ही कीर्तनाला जातो, झालाच मूड तर आम्ही भजनाला जातो बरं का. हा जर मूड नसेल इच्छा नसेल तर आम्ही त्याला एवढं महत्त्व देत नाही. इच्छा झाली भावना झाली तर आम्ही कीर्तनाला येतो भजनाला येतो. पण तुकोबरांनी मात्र असा अविरतपणे भजनाचा नियम आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी बनवून ठेवलाय. त्याच्यामुळे तो सुद्धा त्यांना अनुभवायला मिळाला, साध्य या ठिकाणी करता आला, जो आजवर तुम्हाला आम्हाला करणं शक्य झालं नाही. याला एकच कारण आहे. हा लटिका व्यवहार सर्व हा संसार करतो तुम्ही आम्ही. हा मग संसार करून 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 किती त्याचा परिणाम हाती लागतो, किती त्याच्या ठोकरा बसल्या तरी सोडायची तयारी आमची होत नाही. बरं सोडा असाही काही आग्रह नाही, मानस नाही संतांनी व्यक्त केलेला. पण तो करावा कसा याची पद्धती मात्र जाणीवपूर्वक संत तुम्हाला आम्हाला सांगतायत. हा भजनाची जोड अध्यात्माची परमार्थाची भक्तीची जोड त्या भजनाला संसाराला देऊन जर आम्ही तो संसार केला तर निश्चित तुकोबरांच्या संसारासारखा जीवनातल्या मिळालेल्या परिणामासारखा आम्हाला सुद्धा आमच्या जीवनातला परिणाम आमच्या हाती या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही. पण आमचं मात्र हे वर्म आत्तापर्यंत चुकत आलेलं आहे. आम्ही मरमर करून फक्त आणि फक्त संसार केला, भगवंताला कधी भजलो नाही, त्याचं कधी चिंतन केलं नाही, त्याला कधी आठवलं नाही. आणि या खोट्या संसाराचा जेव्हा परिणाम आमच्या हाती लागला तेव्हा हा माणसं सुद्धा मिळानात रडायला. काय परिणाम हाती लागतो सर शेवट या संसाराचा. कारण संसार सांगितलाय कसा सगळ्यांना माहिती आहे. सुखाचा विचार नाही कोठे, सुख नावाची गोष्ट दुःख बांधवडी आहे. हा संसार खूप सारी प्रमाण पाठही केली आजवर ऐकतही आम्ही आलेलो आहोत. पण या संसारापासून कशी सुटका करून घ्यावी अथवा कुठल्या पद्धतीनं तो संसार करावा हे मात्र आजवर आम्हाला समजलं नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण संसार करता करता भगवंताची आठवण आम्हाला आहे का हे हा परीक्षणाचा विषय आहे. मग ती आठवण आम्हाला जर राहिली तर निश्चित तो आम्हाला संकट समयी सोडवायला आल्याशिवाय राहणार नाही. कारण फक्त आणि फक्त जर संसार केला तर संसाराचा परिणाम तो संसार दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि फक्त संसार जर करत असाल तर दुःखाशिवाय पदरी काहीच परिणामाला या ठिकाणी लागणार नाही, हाती लागणार नाही, पदरी पडणार नाही. आणि मग हे दुःख जेव्हा आमच्या हाती लागेल, संसाराचा परिणाम जेव्हा आमच्या हाती लागेल तेव्हा भगवंत सुद्धा सोडायला येणार नाही. आता सोडायला तो येतो कारण तुम्ही आम्ही त्याचा अंश म्हणल्यावर त्याची लेकरं आहोत आणि त्याचा आपला तुमचा सांभाळ करणं हे त्याचं कर्तव्य आहे. हा जगन्नाथ असं नाव त्याचं आहे. अनाथ जीवाला सनात करणारा विश्वाचा नाथ हा जगन्नाथ असतो. नवे तर तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण असा स्वभाव ज्या भगवंताचा सांगितलाय. नाही आयुष्यभर ज्याला आठवलं तरी तो
कैवारी व्हायला त्या ठिकाणी हजर राहतो. हे मात्र त्याचं ब्रीद आहे, हे मात्र त्याचं दिलेलं त्यानं वचन या ठिकाणी आहे. मग जीवनभर जर संसार केला आणि कधी वाईट प्रसंग आला, दुःखाची गोष्ट घडली, न पेलणारं संकट उभं राहिलं म्हणजे संसाराचा परिणाम हाती लागला, तर शेवटचा पर्याय म्हणून जीवन नाहीसं करतात. काही काही लोक काय करतात, आत्महत्या करतात, जीवन नाहीसं करायचं ठरवतात, जेणेकरून आता आलेल्या संकटातून मुक्तता मिळेल. पण माझं एक वाक्य या ठिकाणी लक्षात ठेवा, कधी अशी वेळ आली, कधी असं संकट आलं ज्यातून कुणीच सोडवण्याची ताकद या ठिकाणी ठेवत नाही. एक जीव देण्या अगोदर, आयुष्य संपवण्या अगोदर काय करा, एक शेवटचा पर्याय म्हणून कुठल्या अधिष्ठान गावामध्ये असेल, रामाचं असू द्या, विठ्ठलाचं असू द्या किंवा आदिशक्तीचं असू द्या, एक शेवटचा पर्याय म्हणून त्याच्या दारामध्ये जा आणि अंतकरणातलं असलेलं सर्व दुःख त्याला एकदा सांगून पहा. निश्चित तो त्याच्यातून तुम्हाला आम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही अथवा आपलं समर्थन केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचा स्वभाव फार वेगळा आहे. त्याच्या दारामध्ये जो कोणी समर्पण शरणागती या भावनेनं हजर होईल, त्याला निश्चित तो स्वीकार केल्याशिवाय राहत नाही. फक्त ती समर्पणाची भावना आमच्या अंतकरणामध्ये निर्माण व्हायला उशीर या ठिकाणी लागतो. ही मोठी शोकांती काय बरं का. आलीच अशी कधी वेळ, तर जा त्याच्या दरबारामध्ये त्याला साकडं घाला. देवा, भटकत आलो इथपर्यंत आणि आता कशी अवस्था आहे माझी. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं. अवस्था पाहता जीवाची बरं का. हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं. हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं. बहता है आँखों से बाबा, बहता है आँखों से बाबा, नीर थमाओ ना, बिन कुछ पूछे शाम हमारा कष्ट मिटाओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. अशी आर्त हाक ज्या दिवशी तुम्ही आम्ही त्याला मारू, त्या दिवशी निश्चित तो आमचा कैवारी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्याच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही साकडं घालण्याकरिता चाललोय, त्या भगवंताचा दरबार, त्या भगवंताचं वर्णन आजवर आम्ही असं ऐकलंय. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के, दुख दर्द मिटाए जाते हैं. दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के, दुख दर्द मिटाए जाते हैं. या
संसारामध्ये कुठल्याच नात्यावर कुठल्याच लोकांवर आपला इतका निर्धार नसावा, इतका विश्वास नसावा जितका विश्वास आम्ही त्या विटेवरच्या विठ्ठलावर अथवा त्या कृष्णावर कान्हावर आमचा या ठिकाणी असावा. तयार झाला पाहिजे ती मानसिकता, ती भावना आमच्या भजनाच्या माध्यमातून आम्हाला तयार करता आली पाहिजे, निर्माण करता आली पाहिजे. कारण ज्याची भक्ती आम्ही करतोय तो अखंड आमच्याही हृदयामध्ये वास करतो, पण आजवर त्याची आमची ओळख होणं शक्य झालं नाही. ती ओळख मात्र संत या ठिकाणी करून घेतात. भक्तिशास्त्राच्या नियमाला अनुसरून या ठिकाणी भक्तांनी संतांनी भक्ती या ठिकाणी करावी आणि त्या भक्तीचा आगळा वेगळा आणि मोठा आविष्कार त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवायला या ठिकाणी मिळाला की भक्तिशास्त्राच्या नियमाला अनुसरून संतांनी भक्ती केली, भक्तांनी भक्ती केली आणि मग त्याचा परिणाम काय रूपानं त्यांच्या समोर या ठिकाणी आला की जगाचा असलेला विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा राहण्याकरिता त्यांच्या समागमामध्ये या ठिकाणी आला. हेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगताय. भक्त समागमे सर्व भावे हरी, 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 सर्व काम कार्य न सांगता, सर्व काम कार्य न सांगता, साठ भिलराये हृदयामोठे, साठ भिलराये हृदयामोठे, सर्व काम कार्य न सांगता, सर्व काम कार्य न सांगता, साठ भिलराये हृदयामोठे, साठ भिलराये हृदयामोठे, भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम कार्य सर्व काम करे न सांगता, भक्त समागमे सर्व भावे हरी, भक्त भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. भक्त या शब्दानं अभंगाची सुरुवात तुकोबरायांनी करावी आणि या भक्तांचा मोठेपणा सांगावा, या भक्तांचा अधिकार तुकोबरायांनी सांगावा. तो भगवान परमात्मा राहण्याकरिता यांच्या सहवासामध्ये या ठिकाणी आला. आता यात विशेष नाही वाटत तुकोबराय आम्हाला काही, कारण त्यांच्याच काय आमच्याही सहवासात तो आहे ना, आहे की नाही आहे. पण एक तफावत आहे, एक मोठी इथे भिन्नता, एक फरक आम्हाला या ठिकाणी असा जाणवला की भक्तांच्या सहवासामध्ये राहतो तो सर्व भावानं वास करतो आणि तुमच्या आमच्या सहवासामध्ये राहतो तो सर्व भावानं वास करत नाही. अर्थात तो आहे असं आम्हाला आजवर या ठिकाणी जाणवलं नाही का? तुम्हाला जाणवतं? हं, जाणवतं हा. ते जाणण्याकरिता, जाणून घेण्याकरिता एका विशिष्ट अशा पद्धतीनं त्या तिथपर्यंत जावं लागतं बरं का. संत त्या पद्धतीनं जातात. कुठली आहे ती पद्धत? तर मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन करावं लागतं विशिष्ट प्रकारानं. ते मंथन जेव्हा तुमचं आमच्याकडून सफल होईल
तेव्हा असार बाजूला लोटलं जाईल आणि सार तो भगवान परमात्मा आम्हाला अवगत या ठिकाणी होईल. अर्थात आमच्याही हृदयामध्ये तो वास करतो याचे सुद्धा असंख्य असे पुरावे आमच्याकडे आहेत. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी विठ्ठल जळी स्थळी भरला रे विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला अवता ठाव नाही उरला वृथा ठाव नाही उरला वृथा ठाव नाही उरला वृथा ठाव नाही उरला मगना दृष्टीने पाहिला मगना दृष्टीने पाहिला मगना दृष्टीने पाहिला मगना दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल विठ्ठलाचे विठ्ठल विठ्ठलाचे विठ्ठल विठ्ठलाचे विठ्ठल 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 कहा पगडारू देखे अनेरा देखा तो सब वहीने घेरा. पण ती बघण्याची सुद्धा एक विशेष प्रकारानं दृष्टी असते बरं का. ती दृष्टी त्यांना अवगत झाली पण आजवर आम्हाला न मिळाल्यामुळे घटातलाही देव दिसेना चराचरातलाही दिसेना एवढंच काय माणसातला माणूस सुद्धा दिसेना. ही शोकांती काय फार मोठी. देव फार लांबची गोष्ट आहे. आधी माणसातला माणूस शोधा माणसातला माणूस जाणून घ्या माणसातला माणूस पाहायला शिका तेव्हा देव आपोआप दिसल्याशिवाय या ठिकाणी राहील. त्याला शोधण्याकरिता लांब कुठे जाण्याची गरज नाही. त्याचा पत्ता सुद्धा सांगितलाय विशेष रूपानं वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंताचा पत्ता आम्हाला एका गीतामध्ये आज अलीकडच्या काळात ऐकायला मिळाला. कुठे आहे तो भगवान परमात्मा. तान्ह्या बाळाच्या हासर डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी रावळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघ उघडूनी दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडूनी दार अंतरंगातला देव घावल का. त्याचा पत्ता आम्हाला कळालाय त्याचा पत्ता आम्हाला मिळालाय. फक्त तो आता शोधण्याचा उशीर या ठिकाणी आहे. अंतकरणाचं ते दार तुम्हाला आम्हाला उघडणं जेव्हा शक्य होईल तेव्हा हृदयात वास करणारा भगवान परमात्मा निश्चित त्याची आमची ओळख झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. त्यांच्या सहवासात राहतो तसा आमच्या देखील सहवासामध्ये राहतो. मुळात त्याचाच असा स्वभाव सांगितलाय की आपल्याशिवाय तो एक क्षण सुद्धा बाजूला राहू शकत नाही. त्याला सुद्धा आपल्याशिवाय करमत नाही. मौली ज्ञानोबराय पुरावा देतात. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे
एरवी सर्वांच्या हृदय देशी, मग आमच्याच हृदयामध्ये अंतकरणामध्ये वास करणारा भगवान परमात्मा आजवर त्याची आमची ओळख होणं शक्य झालं नाही, तू आम्हाला जाणवला नाही. याला कारण काय? तर तुझा आहे तुझा पाशी, तरी तू जागा चुकला अशी, चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. फार गोड चिंतन केलंय बरं का संतांनी. आमच्या या घरामध्ये राहणारे जे विकार आहेत ना, त्या विकारांनी इतका काला कित्ता म्हणजे चिवडून ठेवलाय बरं का. इतकं चिवडलाय. ते चिवडून ठेवल्यामुळे तो भगवान परमात्मा कुठे दबलाय कुठे हरवला याची आजवर आम्हाला जाणीव झाली नाही. मग काम क्रोधादी विकारांचा ताबा जीवावर आहे, पण संतांनी मात्र या विकारांना पराजित केलं. या संतांवर विजय या ठिकाणी जेव्हा मिळवला, तेव्हा अंतकरणातला वास करणारा भगवान परमात्मा अनुभवायला त्यांना त्या ठिकाणी मिळाला. मग या विकारांवर अधिराज्य गाजवायचं असेल तर भजन साधना वाढवावी लागेल, भगवंताचं चिंतन आमच्या जीवनामध्ये वाढवावं लागेल. तेव्हा कुठे आमचं चित्त भजनानं त्या ठिकाणी कसं होईल? तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. हे चित्त भक्तांनी निर्मळ केलं, स्वच्छ केलं आणि भगवान परमात्मा असलेला त्या ठिकाणी जाणीव भक्तांना त्या ठिकाणी झाली. अशा प्रकारानं हे विशिष्ट प्रकारचं मंथन संतांनी त्यांच्या जीवनामध्ये करावं, भक्तांनी त्यांच्याकडे करावं आणि अंतकरणामध्ये वास करणारा भगवान परमात्मा आणि मग तो त्याची जाणीव करून घेण्याकरिता त्यांनी आधी विकारांवर ताबा गाजवला. आता तुम्हाला आम्हाला विकारांवर ताबा गाजवावाच लागेल, पण असं भयंकर परिस्थिती किंवा ते वातावरण आपल्याला पाहायला मिळतं की विकारांवर ताबा गाजवायचा असेल तर त्याला भजनाची खूप मोठी पात्रता असावी लागते बरं का. भजनानं तो अधिकार तुम्हाला आम्हाला साध्य करावा लागेल, कारण विकारांचं हे काम मोठं भयंकर आहे. विकारांचं काम मोठं भयंकर आहे. तुम्ही आम्ही तर याचे रोजचेच गिरायक आहोत, पण यानं मोठमोठ्या लोकांना सुद्धा सोडलेलं नाही. धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण. मोठमोठ्या लोकांवर स्वतःचं अधिराज्य गाजवणारे हे काम क्रोधादी विकार आहे. तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव विकाराच्या ताब्यात आणि भजन साधनेनं आगळा वेगळा मिळवलेला अधिकार संतांकडे आहे. संत भक्त विकाराच्या नाही तर विकार संतांच्या ताब्यात आहे बरं का. इथे मोठी फार गंमत आहे. एक रस्त्याच्या कडेला शाळा आहे. शाळेची मधली सुट्टी झाली, मैदानामध्ये सर्व विद्यार्थी खेळण्याकरिता आले. अचानक रस्त्यावर 2-3 पोलिसांच्या गाड्या सुटल्या. बराबर त्यात असलेले पोलीस खाली उतरले आणि एक माणसाला घेऊन ते मधोमध त्या ठिकाणी चालले. पळत एक विद्यार्थी सरांकडे गेला. सर, बाहेर काहीतरी विचित्र प्रकार घडतोय, चला पटकन तुम्ही. सरांना घाईघाई बोलून आणलं. सरांनी पाहिलं आणि त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं, बाळा, जे आजूबाजूला आहेत ते पोलीस आहेत आणि मधोमध एक जण चाललाय ना, तो अपराधी आहे, तो गुन्हेगार आहे, तो चोर आहे. अर्थात त्या चोराला त्यानं काहीतरी गुन्हा केला आणि त्या चोराला ह्या सर्व पोलिसांनी ताब्यात घेतलं, पकडलं आणि त्याला तुरुंगात टाकण्याकरिता ते घेऊन चालले. आता त्या दिवशी सरांची शिकवण अशी विद्यार्थ्यांना झाली की ज्याच्या आसपास पोलीस असतात तो कोण असतो? जागे आहे ना तुम्ही? ज्याच्या आसपास पोलीस असतात तो कोण असतो? चोर असतो. हे प्रकरण त्या दिवशी विद्यार्थ्यांना समजून आलं. मध्ये एक 8-15 दिवस गेले, परत तोच विषय आहे, तेच प्रकरण आहे. शाळा सुटलेली आहे, पोरं विद्यार्थी सगळे मैदानामध्ये खेळतायत. त्या दिवशी 2च पोलिसाच्या गाड्या होत्या, आज 10-15 पोलिसांच्या गाड्या आल्या. बराबर पोलीस त्या गाड्यांमधून खाली उतरले आणि एक पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस मधोमध सर्व पोलिसांच्या या ठिकाणी चाललाय. सर्व अवतीभोवती पोलिसांचा ताफा आणि मधोमध हा माणूस चाललाय. एक पळत विद्यार्थी सरांकडे गेला. सर, लवकर चला, त्या दिवशीचा चोर छोटा होता पण आजचा जरा मोठा दिसतोय बरं का. कारण त्या दिवशी पोलिसाच्या गाड्या 2च होत्या आणि तो मधोमध चालणारा माणूस एक मोठा मंत्रालयातला मंत्री होता बरं का.
कोण होता? मंत्री होता. त्या दिवशीचा चोर जरा लहान दिसत होता, त्या दिवशी पोलीस थोडेच होते. पण सर आज जास्तच मोठा चोर आलाय, तुम्ही पटकन बाहेर चला. सर पळतच बाहेर आले. सरांना मनोमन लेकरांचं कौतुक वाटलं. बाळांनो, पण चुकीची शिक्षा देता येणार नाही म्हणून सरांनी ते प्रकरण समजून सांगावं. अरे बाळांनो, त्या दिवशीचा सुद्धा चोरच आहे आणि आजचा सुद्धा कळालं गडे तुम्हाला, आजचा सुद्धा चोरच आहे. फक्त फरक त्या ठिकाणी इतका आहे की त्या दिवशीचा चोर पोलिसांच्या ताब्यात होता आणि आजचे पोलीस विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं कळालं भरपूर झालं. विकारांची गंमत तशीच आहे बरं का. तुम्ही आम्ही विकारांच्या ताब्यात आहोत आणि हे विकार मात्र भक्तांच्या संतांनी त्यांनी आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत. हा, हे चिवडणं आता थांबलं पाहिजे. हा, ज्यानं आमच्या अंतकरणामध्ये वास करणाऱ्या देवाची आजवर ओळख होणं आम्हाला शक्य झालं नाही. अव्यक्त भावनेतला देव या भक्तांनी हे मंथन करावं विशिष्ट प्रकारचं आणि त्या ठिकाणी तो व्यक्त स्वरूपाला आणावा. आणि येला ही रूपावळे करुणी खळे हरिदासी. हा, विकारांवर अधिराज्य गाजवलं भजन साधनेनं अव्यक्त रूपातला भगवान परमात्मा व्यक्त भक्तांनी करावा. आणि तो भगवान परमात्मा ज्या दिवशी व्यक्त झाला त्या दिवशीच, त्या दिवसापासून त्यानं कामगिरीला सुरुवात करावी. न सांगता करी सर्व काम. या भक्तांच्या घरी राबराब राबराब त्या ठिकाणी राबला. 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी त्यानं काय केलं? काम केली. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. हा, कावडीने पाणी वाहण्याचं काम त्यानं करावं. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धूत असे, हे देखील काम त्या विश्वाच्या मालकानं त्या ठिकाणी करावं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडादार हाका मारी. खालच्यातल्या खालच्या दर्जाचं काम बाळंतपण करण्याचं देखील त्यानं चोखोबरांच्या घरी त्या ठिकाणी करावं. एवढंच नाही, गोरोबा काकांकडून पायी मूल तुडवलं गेलं आणि प्रायचित्त म्हणून अगदी त्या ठिकाणी कथाभाग सर्वांना माहिती आहे. हा, आन दिली विठ्ठलाची बायकोनं पत्नीनं, माझ्या अंगाला हात लावू नका. मग आता हात लावला नाही म्हणजे पुढचा वंश कसा वाढेल म्हणून सासऱ्यानं एक गंमत केली. लहानी बहीण परत त्यांना देव केली. हा, आणि जाता जाता सांगितलं जसं मोठ्या लेकीला वागवलं तसंच लहान्या लेकीला देखील वागवा. हा, या ठिकाणी असं सांगण्यात आलं आणि काहीतरी षडयंत्र करून बायकांना स्पर्श त्या ठिकाणी झाला. दोनही हात गोरोबा काकांनी आपले तोडून घ्यावेत आणि ते प्रायचित्त म्हणून हा त्या ठिकाणी विठ्ठलाची आण मोडली. दोनही हात तोडून घेतले आणि गोरोबा काकांच्या घरी सुद्धा आता यांचं कुटुंब कसं चालणार म्हणून जबाबदारी त्यानं त्याच्यावर घ्यावी आणि तिथे सुद्धा मडके घडू लागायला त्यानं त्या ठिकाणी यावं. फिरत्याचा कावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. गटागटाचे रूप गळे प्रत्येकाचे दैव वेगळे. गटागटाचे रूप गळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. मडके घडवण्याचं देखील त्यानं काम करावं. हा, वयाच्या 6व्या वर्षी समर्पण करणाऱ्या माझ्या जनाबाई महाराज. हा, माझं नाव जणी माझा बाप चक्रपाणी, त्या विना नाही मला कोणी, असा परिचय नामदेवरायांना दिला वयाच्या 6व्या वर्षी. तिथपासून झालेलं हे समर्पण.
हा, दळण दळू लागायला यायचा. आताच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा लवकर दळून देत नाही बरं का. हा, त्या जनाबाई महाराजांचा बघा अधिकार किती मोठा आहे, फार मोठा अधिकार आहे. महिला मंडळ आपल्याकरिता हा सप्ताह म्हणजे विशेष प्रकारानं आलेली चालत आलेली संधी आहे बरं का. तुम्ही आम्ही तर साक्षर आहोत. सगळे सर्व प्रकारची भक्ती करण्याकरिता सुविधा तुम्हाला आम्हाला घरपोच उपलब्ध आहेत. मन रमावं म्हणून मोठं आयोजन नियोजन करणारे हे सप्ताह या ठिकाणी आहेत. मन तिथे लागावं, मनाचं तिथे समर्पण व्हावं म्हणून त्याकरिता सुख सुविधामध्ये असलेला हा भक्ती हा परमार्थ या ठिकाणी तुम्हाला आम्हाला उपलब्ध होतो. पण एकाही अक्षराची ओळख नसलेल्या निरक्षर माझ्या जनाबाई महाराजांनी वयाच्या 6व्या वर्षी समर्पण करावं. हा, दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता, दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता अशा म्हणणाऱ्या जनाबाई महाराजांनी सर शेवट त्या भजनाच्या माध्यमातून सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा अधिकार त्या भगवंतावर प्राप्त केलाय. राहण्याकरिता तर आलाच, सर्व कामे तर करूच लागला, पण देवाचं सुद्धा जर कुठे काही चुकलं तर ते धाडसानं सांगणाऱ्या एकमेव भक्त म्हणजे जनाबाई महाराज आहेत बरं का. हा, त्याचे गुन्हे त्याला कबूल करून घ्यावेत, त्याला धाडसानं त्या ठिकाणी सांगावेत. स्पष्ट वक्तेपणा कसा असतो हा जनाबाई महाराजांकडे पाहून आम्हाला कळाला. त्यांनी म्हणावं, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. नाम साधनेनं भजनाच्या साधनेनं एक आविष्कार, एक मोठा अधिकार या भक्तांनी संतांनी त्या ठिकाणी प्राप्त केला. यांच्या इच्छेप्रमाणे हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला न्यायाप्रमाणे साठविला राहे, हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. एवढी भक्ती करतात हे भक्त हे संत, पण आजवर माझ्याकडे काही मागत नाही, पण त्यांनी मागावं, मागण्याची आस. पाहे मुखाकडे चिंतिल्या रूकडे मनोरथ, मागावं या इच्छेनं अपेक्षेनं भगवान परमात्मा भक्तांच्या संतांच्या मुखाकडे सदैव या ठिकाणी पाहत राहतो. पण भक्तांचा ठाम निश्चय असा झालाय, देवा तू काही द्यावं म्हणून आम्ही तुला भजलो नाही, तुझी भक्ती केली नाही, तुझं तर काही लागत तर नाहीच नाही, पण या उलट आमचा जीवही आणि भावही आम्हाला तुझ्याच चरणी अर्पण करायचा आहे. शेवटचं चरण, तू कमनी जीव भाव देवा पाये, तू कमनी जीव भाव देवा पाये, तू कमनी जीव भाव देवा पाये, तू कमनी भाव देवा पाये, तू कमनी जीव 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 भाव देवा पाये, देव देवताई नमगती, देव देवताई नमगती, साथ दिला राहे हृदयाचा कोशे, साथ दिला राहे हृदयाचा कोशे,
बाहेर धाकोटे मूर्ती उभा बाहेर 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 दाखवते मूर्ती उभा बाहेर आवाज Bye.
बालक माये बालक माये बालक माये बालक माये श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा सात संगत करणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे परत एकदा आभार. सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. ह्या सर्व संधी तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या आमच्या आईसाहेबांच्या चरणी देखील विनम्र भावानं वंदन. आणि बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थिती लावून तुम्ही आईसाहेबांना अगदी प्रेमानं अशी साथ या ठिकाणी देतात. तुमचंसुद्धा करावं तितकं कौतुक कमीच या ठिकाणी आहे. हां, या ठिकाणी तुमचे देखील सर्वांचे मनस्वी आभार. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा या ठिकाणी असावी. संकल्पित वेळ असलेली वेळ आपली संपुष्टात आलेली आहे. एक अर्धा मिनटं अजून मी तुमच्यासमोर उभी आहे. त्या अर्धा मिनटामध्ये गोड भजनाचा आनंद तुम्हाला मला घ्यायचा आहे. आतापर्यंत तुम्ही केलं की नाही मला माहीत नाही, मी एवढं विशेष लक्ष दिलं नाही, पण आतापर्यंत आता मात्र तुम्हाला जाणीवपूर्वक एक अर्धा मिनटं भजन करायचं आहे. ते करण्याकरिता हात असेल तर मोठ्या प्रेमानं आनंदानं वर करा आणि माझ्यासोबत माझ्या समवेत अगदी भजनाचा प्रसन्नतेनं आनंद या ठिकाणी लुटा. हात असेल तर घ्या, नसेल तर आग्रह नाही, जबरदस्ती नाही. हा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, बाबा देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव सर्वांनी आज न सांगता सर्व शांत आहेत. सुराची किती ताकद असते आणि किती संयमित माणसं होतात. इथं असं सांगितलंय, तृण चारा चरू विसरती गाई व्याघ्र एके ठाई होती.